आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। पुण्यात होणारे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरील आंदोलनापेक्षाही अधिक भव्य आणि मोठे ठरणार असल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केला आहे। यावेळी पक्षाचा अधिकृत जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आगामी आंदोलनाबाबत बोलताना दिपके यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली। जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉकरोच जनता पार्टीचे एक शांतिपूर्ण आंदोलन होणार आहे। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आमच्या या मूव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत तेही आमच्या मूव्हमेंटला पाठिंबा देत आहे। तर मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मूव्हमेंट अजून स्ट्रॉंग होईल। आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत। जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट्स आहे काही वर्षांपर्यंत येत नाही तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे। ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे। थँक्यू। आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मूव्हमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी। ते लडाखवरून येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर। आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत स्टुडंट्स आहेत त्यांनी खास करून यावं कारण की सोनम वांगचुकपेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही आहे। पुणे इज अन एज्युकेशन हब। पुणे हे जे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं। आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे। मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे। आणि फक्त पुणेच नाही नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे। परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे। हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर। सर मी संवाद करण्यासाठीच अमेरिकेवरनं दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलेलो होतो, तर आता मी इतक्या दुरून आलोय, मी संवाद करण्यासाठीच आलेलो आहे। नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट। सर पण विरोधी पक्षाशी आणि सरकारमधल्या काही लोकांशी तुम्ही संपर्क केलाय का? जर त्यांनी चर्चेला बोलवलं तर तुम्ही जायला तयार आहात का? तुमच्या चर्चेचे मुद्दे काय असतील नेमके? आम्ही नक्की जायला तयार आहे, पण त्यांनी आधी आम्हाला बोलवावं तर। आमचे अकाउंट बंद करण्यात येत आहे, आमचे फेसबुक अकाउंट झालं, इंस्टाग्राम अकाउंट झालं, ते हॅक करण्यात येत आहेत। ट्विटरवरचं जे अकाउंट आहे आमचं ते त्यांनी बॅन केले, काय म्हणून? वी आर अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट। तर हा कोणता म्हणजे प्रकार झाला की संवाद करायचा तुम्ही आम्हाला बोलवा, वी आर रेडी टू हॅव अ डायलॉग, पण त्यासाठी अकाउंट नका बॅन करू ना आमचे। मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आहे असं मला नक्की गॅरंटी आहे। आणि आज ते संध्याकाळी आपल्याला कळेलच। आम्ही कुणाशी भांडत नाही आहे। लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर। आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं ना अपोजिशन सोबत भांडायचं आहे। आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहे, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहे, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहे, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहे, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे। आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतोय, आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करते, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतो। तुमच्या पक्षाचे जे इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडिया अकाउंट आहेत ना त्याच्या विरोधात म्हणजे जे त्याचे फॉलोअर्स वाटतात त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये ना एक तक्रार केली आहे। वकील अरविंद सिंह यांनी तक्रार केली आहे आणि त्याच्यात सांगितलं की एंगेजमेंट यासाठी एंगेजमेंटची चौकशी व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्ही फेक नरेटिव्ह सेट करताय सोशल मीडियावर। फेक नरेटिव्ह काय? पेपर लीक फेक आहे हे तर म्हणजे आता सगळ्या माध्यमांनीच दाखवलेलं। फेक नरेटिव्ह काय आहे त्याच्यात? तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटद्वारे सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना त्यांची एंगेजमेंट अचानक वाढली, फॉलोअर्स वाढले, हे सगळे फेक आहे असं त्यांनी तक्रार केली। मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावं। कॉकरोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री। हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही। इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम। तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल। हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाहीये। आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय। सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक। यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहेत, ज्यांना भारतासाठी ॲस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं। डोंट डिसमिस देम। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।